नमस्कार, मी रोहित सदाशिव तेली. मालेगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत मी प्रभाग क्रमांक 9 मधून SC राखीव प्रवर्गातून उमेदवारी करीत आहे. ही उमेदवारी माझ्या प्रभागातील समस्या व्यवस्थितपणे मांडण्यासाठी, त्या सोडवण्यासाठी मी ही उमेदवारी करीत आहे. आणि माझा हा वचननामा आहे. माझा वचननामा हा मुद्द्यांवरती बोलणार आहे, मुद्द्यांवरती बोट ठेवणार आहे. एकाही उमेदवाराने स्वतःहून आपला हा असा वचननामा प्रसिद्ध केला नाही, तरीही या प्रभागाची शोकांतिका आहे. म्हणून आता आपल्या प्रभागातील सुजाण नागरिकांनी आणि जागरूक मतदारांनी आता ठरवलं पाहिजे की आता आम्हाला हे वचननामा देणारे, आश्वस्त करणारे उमेदवार पाहिजे की फक्त पक्षाच्या नावाने हवाबाजी करणारे, वरवर बोलणारे आणि पैशाच्या जोरावरती निवडणूक लढवणारे उमेदवार पाहिजे. आम्ही ही निवडणूक प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे लढवण्याचा निर्धार केलेला आहे. लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, लोकशाही मूल्ये जपली गेली पाहिजे असा आमचा निर्धार आहे. आणि म्हणून एक सुशिक्षित व्यक्ती म्हणून या माझ्या प्रभागाची, लोकांची माझी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी मी घेण्यास तयार आहे. ही उमेदवारी मी स्वतः करत नसून संपूर्ण प्रभागाचे लोक माझ्याकडे आले आणि मला सांगितलं की रोहित दादा, आपल्या प्रभागातील समस्या रोखठोकपणे जर कोणी मांडू शकत असेल, मालेगाव महानगरपालिकेत जर आमचा आवाज कोणी बुलंद करू शकत असेल, महासभेमध्ये जर आमच्या प्रश्नांवरती कोणी चर्चा करू शकत असेल, तर एकमेव तुम्ही आहात. म्हणून आपण ही उमेदवारी केली पाहिजे. माझ्या प्रभागातील नागरिकांना आणि मतदारांना मी या ठिकाणी माझा वचननामा 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देऊन त्यांना आश्वस्त करू इच्छितो आणि आश्वस्त केलं आहे. आणि माझे मुद्दे मी ठामपणे याच्यामध्ये मांडलेले आहेत. माझा पहिला मुद्दा आहे की या ज्या मराठी उर्दू शाळा, ज्या महानगरपालिकेच्या शाळा होत्या, त्या जाणीवपूर्वक बंद पाडल्या गेल्या आहेत का? या शाळांमध्ये कोणाची मुलं शिकत होती? तर तुमच्या, आमच्या सर्वसामान्य लोकांची मुलं शिकत होती. आता तेच मुलं शाळाबाह्य झाल्यामुळे त्यांना कुठेतरी मोलमजुरी करावी लागते आणि ते मुलं आता व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत आणि संपूर्ण संगमेश्वरामध्ये कुत्तागोलीचा सुळसुळाट झालेला आहे. आणि हे आमचे तरुण मुलं हे आता देशोधडीला लागलेले आहेत आणि हे कुत्तागोली कोणाच्या आश्रयाखाली चालू आहे याचा देखील मी भांडाफोड करणार आहे. परंतु आपल्या प्रभागातील नागरिकांनी आता यांचे मुखवटे काढले पाहिजे आणि यांचा बुरखा फाडला पाहिजे आणि यांना बेनकाब केलं पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे मित्रांनो, आमच्या प्रभागामध्ये दर 8 दिवसांनी पाण्याचा प्रॉब्लेम होतो. कधी म्हणता पाईपलाईन फुटून गेली, कधी म्हणतात आता 2 दिवस आडने 3 दिवस आड पाणी येणार आहे. मग महिलांनी काय करायचं? त्यांचे रोजचे दैनंदिन जे काम आहे ते बाजूला सोडून फक्त ते पाण्याच्या मागे लागतात. तर ही अतिशय पाण्याची दुर्दैव अवस्था या ठिकाणी माझ्या प्रभागामध्ये आहे. तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती असेल, आमच्या वाल्मिक नगरचं शौचालय असेल किंवा कैलासनगरचं शौचालय असेल किंवा श्रामनगरच्या सार्वजनिक शौचालय संडास असतील, तर हे दर 8 दिवसाने, 10 दिवसाने, महिनाभराने, 15 दिवसाने बनवण्याचं काम सुरू असतं. याचे 15-20 वेळा कामं झाले असतील, परंतु ते काम कधी पूर्ण होत नाही. अरे 20-20 वर्ष, 30-30 वर्ष झाले आमची महापालिका स्थापन होऊन अजूनही आमच्या संडासचे प्रॉब्लेम आहेतच का? जर आम्ही संडासच्या प्रॉब्लेमच्या पुढेच जर जाणार नसू तरी शोकांतिका आहे. कारण यांना याच्या आड समाजाची सेवा करायची नाही, तर यांना मेवा खायचा आहे मित्रांनो. म्हणून लक्षात घ्या की या संडासांची दुर्दशा कोणी केली, यांचे ठेके कोणाचे आहेत आणि यांच्या मागचे चेहरे कोण कोण आहेत, यांना संडासाचे दरवाजे सुद्धा पुरत नाही. अहो, तिथे पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे. मग तुम्ही मालेगाव महापालिकेत तुम्हाला आम्ही का निवडून द्यावं? हा प्रश्न, हा रोकडा सवाल आता जनतेने यांना विचारला पाहिजे. तसंच अनेक अंगणवाडीचेही देखील प्रश्न आहेत. आमच्या अंगणवाड्या, आमच्या प्रभागातील अंगणवाड्या पत्र्याच्या शेडमध्ये भरतात. लहान मुलांचा जो पोषण आहार आहे तो सुद्धा तुम्ही सकस देऊ शकत नाही. पोषक आणि सकस आहार मिळावा याच्यासाठी मी प्रयत्नशील राहील आणि कटिबद्ध राहील. हे अशी अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत. महिलांचे त्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा आहे. CCTV तुम्ही लावले नाही, ज्या ठिकाणी गरजेचे आहे त्या ठिकाणी लावले नाही.
आणि ज्या ठिकाणी लावले ते देखील तुम्ही 6 महिने आणि वर्षभरात काढून टाकले. मग का तुम्ही या सगळ्या गोष्टी करतात? कारण तुम्हाला याच्यामागे काहीतरी खायचंय. आणि मला नगरसेवक कशासाठी व्हायचं मित्रांनो? तर पोट भरण्यासाठी व्हायचं नाही. कारण पोट भरण्यासाठी मी एका प्रतिष्ठित कोऑपरेटिव्ह सोसायटीत नोकरी करतो. मला पोट भरण्यासाठी नगरसेवक व्हायचं नाही. मला जनतेची सेवा करण्यासाठी नगरसेवक व्हायचं आहे. कारण महापुरुषांच्या विचारांचा वारसा आणि लोकसेवेचा वसा घेऊन मी या ठिकाणी या नगरसेवक पदाची उमेदवारी करत आहे. या मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत माझ्या समोरचे जे प्रतिस्पर्धी आहेत तर त्यांना लोकांच्या समस्या किती माहिती आहे मला माहीत नाही, परंतु लोकांच्या समस्या ह्या मी जाणून घेतलेल्या आहेत. आणि मी उच्च शिक्षित असल्यामुळे मला प्रशासनाचा आणि लोकांचा दुवा व्हायला आवडेल आणि तो मी चांगल्या पद्धतीने होऊ शकतो कारण मी उच्च शिक्षित आहे. त्यामुळेच मी मतदारांना पुन्हा पुन्हा आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या 15 तारखेच्या ज्या निवडणुकीत आहे तर मोठ्या पक्षांच्या भूलथापांना बळी पडू नका, मोठमोठ्या पक्षांच्या मागे लागू नका. मी अपक्ष उमेदवारी ही स्वाभिमानासाठी केलेली आहे. लोकांनी मला सांगितलं म्हणून मी ही अपक्ष उमेदवारी करीत आहे. तरी पण सर्व मतदार बंधू आणि भगिनींना माझा विनम्र आवाहन राहील की त्यांनी येत्या 15 तारखेला या उच्च शिक्षित उमेदवाराला, प्रामाणिक उमेदवाराला, जो प्रामाणिकपणे निवडणूक लढवतोय अशा उमेदवाराला, जो आपल्या समस्यांची जाण ठेवतो, जो महासभेत बोलू शकतो, महापालिकेत आपले प्रश्न मांडू शकतो आणि ते प्रशासनाच्या दाराशी जाऊन त्यांना जाब विचारू शकतो, अशा प्रामाणिक उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे. माझी निशाणी आहे एअर कंडिशनर. अनुसूचित जाती SC कॅटेगरीमध्ये जी EVM मशीन असेल, अ गटामध्ये 4 क्रमांकाचं माझं बटन असेल, AC निशाणी समोरील बटन दाबून मला बहुमतांनी विजयी करा आणि तुमचा आवाज महापालिकेमध्ये बुलंद करा. एवढी या ठिकाणी विनम्र विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.